नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज आज 24-25 ऑगस्ट रोजी. तर बघा, 24 ते 30 ऑगस्ट या दरम्यान पाऊस कुठे आणि किती पडणार आहे याची सविस्तर माहितीच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बघा, भारतीय हवामान विभागाने 24 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पुढील 7 दिवस पावसाची स्थिती त्या ठिकाणी वेगवेगळी राहण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. त्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पावसाचे प्रमाण बदलत राहणार असून काही भागात मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. तर बघा, कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता 24 ते 30 तारखेपर्यंत दाट पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात काही मुसळधार भागात पाऊस पडणार आहे. तर 25 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली गेली असून 26 ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात सुरुवातीला चांगला त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. तरी देखील त्या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. तर विदर्भात देखील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या सर्वातून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला, कृषी सल्ला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसात शक्यता असलेल्या भागात खतांचा वापर, कीटकनाशक फवारणी आणि अंतर्मशागत काही काळ पुढे ढकलणे योग्य ठरेल. किंवा पाऊस थांबल्यानंतर जमीन वापसा स्थितीत आल्यानंतर त्या ठिकाणी शेतीची कामे पडणार आहेत. भाजीपाला किंवा उंच वाढणारी पिके त्या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे आडवी पडू नये, त्यासाठी आवश्यक ठिकाणी काट्या बांधून बांबूचा आधार द्यावा.